हॅलो हाय, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आता गाडीत आहे आणि आम्ही ट्रिपला चाललो आहोत. आमची 14 दिवसाची ट्रिप आहे. मी इंट्रो घेतला नाही कारण माझ्या मिस्टरांची इलेक्शन ड्युटी होती, त्यामुळे ते रात्री खूप लेट आले. सकाळी पण आम्ही फटाफट उठायची इच्छा नव्हती तरी जबरदस्ती अलाराम लावून ठेवलेला आणि फटकन उठलो. आणि आमची 7:30ची फ्लाईट आहे. आम्हाला 5:30ला एअरपोर्टवर पोचायचं आहे आणि आम्ही 4:30ला घरातून निघालो आहोत. म्हणून मी गाडीतून इंट्रो घेत आहे. मला सोडायला दादा, माझा मुलगा आला आहे, त्याची बायको आली आहे रश्मी, माझी बहीण आहे, तिची मुलगी आहे गाडीमध्ये. आम्ही सगळे चाललो आहोत आणि आम्ही चाललो आहोत उत्तराखंड आणि काश्मीरला. अशी आमची 14 दिवसाची ट्रिप आहे. आणि आमच्याबरोबर म्हणजे यांचे ऑफिसचे सगळे मित्र आहेत. असे टोटल 4 फॅमिली आहे. 2 फॅमिली महाराष्ट्रीयन आहे आणि 2 गुजराती आहे. आणि सगळे आम्ही या ट्रिपला चाललो आहोत. आम्ही आता मुंबई एअरपोर्टवर आलो आहोत. आतमध्ये एंट्री केली आहे. आता ती फॅमिली वगैरे आम्हाला आता भेटणार आहेत. आणि ती फॅमिली आम्हाला ठीक आहे, 30 फॅमिली आहे सगळे. इथे सगळे आम्ही आता एकत्र भेटलो आहोत आणि आम्ही बोर्डिंग म्हणजे चेकिंग करायला चाललो आहोत. आणि आतमध्ये एवढं छान वाटतंय, मस्त सगळीकडे लाईटिंग. असं वाटतच नाही की एवढी पहाटे सकाळची वेळ आहे. मस्त वाटतं आणि एकदम फ्रेश वाटलं आणि एकदम सगळं माहोल बघून एकदम छान वाटत होतं. आणि आम्ही सगळे आता ते बोर्डिंग पास म्हणजे चेकिंग करायला आमचं चाललेलो आहोत. तिकडे आम्ही गप्पा वगैरे सगळ्या मारत आहोत. आणि त्याबरोबर आम्ही पुढे अजून एक फॅमिली जी महाराष्ट्रीयन, ती मला वाटते अगोदरच येऊन ते पोचले होते, आमच्या आधीच आले होते. ते अजून आम्हाला भेटले नाही. आता इथे आमची चेकिंग चालली आहे सामानाची वगैरे. सगळं पॉकेट काढून ठेवतोय, बॅगची वगैरे चेकिंग, बेल्ट पण काढायला लावतात. सर्वांना तर माहीतच असेल तिथे खूप स्ट्रिक्ट चेकिंग अशी केली जाते. म्हणजे हातातलं घड्याळसुद्धा काढावं लागतं. सगळ्या गोष्टी तिथे काढून ठेवायला लागतात. या असा ट्रे असतो. सगळ्यांना बहुतेक लोकांना तर माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. माझी बहुतेक ही 2री का 3री वेळ आहे फ्लाईटने जाताना. तर खूप मज्जा वाटते, छान वाटते. हे काय, माझी पर्स पण मी चेकिंगसाठी दिली आहे. माझ्या हातात दिसतोय तो बोर्डिंग पास आहे माझा. घड्याळसुद्धा काढायला लावलं आहे. घड्याळामध्ये माहीत नाही एवढं काय असतं, पण ते पण काढायला लावतात. ते चेकिंग करतात. असं ते त्यांची ड्युटी आहे, ते त्यांची ड्युटी करतात आणि केली पण पाहिजेत. आता आम्ही रांगेत उभं आहोत सगळेजण आतमध्ये जाण्यासाठी. आणि सगळे असं गप्पा मारतोय. हे प्रफुल्लभाई आहे, त्यांची मिसेस आहे या. आणि ते प्रफुल्लभाई पण पुढे आहे. आम्ही इंडिगोनं चाललो आहोत. आणि आमची फ्लाईट ही समोर दिसते, निळ्या कलरची, ती ब्ल्यू कलरची आहे. ती इंडिगो फ्लाईट आहे. आम्ही तिकडे चाललो आहोत. खूप छान वाटते. आम्ही गप्पा मारत आता काय काय पुढे मजा करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि आम्ही खूप लोक असल्यामुळे जवळजवळ 10-12 लोक तरी आहोत आम्ही. आणि मजा येईल. बघूया आता कसे दिवस कसं काय घडणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच.
आम्ही आता पंतनगरला उतरलो आहोत. अशा 2 गाड्या आम्ही केल्या होत्या आणि इथून आम्ही आता नैनितालला चाललो आहोत. हे संध्याकाळ पोचता आम्हाला संध्याकाळ रात्र झाली. आम्ही डिनर वगैरे केला आणि नंतर आम्ही फोटोशूट वगैरे काय फोटो काढले तिथे आणि मस्तपैकी वॉक करत होतो. मस्त माहोल होता, सगळीकडे हिरवं गार होतं. सगळं लाईटिंगमध्ये ते हॉटेल पण खूप छान होतं आणि थंडी होती. आम्ही सगळ्यांनी शॉल वगैरे स्वेटर वगैरे घातला आहे आणि आम्ही तिथे जरा फोटो काढून हे बघा हे हॉटेल आहे. हे पण खूप छान वाटत होतं हॉटेल रात्रीच्या वेळेला आणि सगळेजण फिरतोय, जेवण वगैरे आलो. दमलोय खूप कंटाळा आला तरी पण पहिला दिवस होता, थोडं एक्साइटिंग होतं म्हणून आम्ही थोडंसं फिरत होतो, गप्पा मारत होतो. तर आमचं असं वॉक करून झाल्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि कराओके आणला होता. ते प्रत्येकाने गाणी बोलली. आम्ही असं ठरवलं होतं की प्रत्येकाने एकतरी गाणं कसं पण आलं तरी तुटकं फुटकं पण गाणं प्रत्येकाने बोलायचंच असं ठरवलं होतं. मग प्रत्येकाने आम्ही एक गाणी प्रत्येकाने बोललो. दमलो होतो तरी पण आम्ही खूप मज्जा केली. पहिली रात्र फर्स्ट नाईट होती ती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसत होता तरी पण आम्ही एन्जॉय करत होतो. चला तर मग आता आम्ही सर्व नैनितालला आम्ही आलो आहोत आणि खूप दमलेलो आहोत आणि आता झोपायची तयारीमध्ये आहोत. उद्या आम्ही सकाळी लवकर उठून नैनिताल पूर्ण बघणार आहोत. तर तुम्ही पण माझ्याबरोबर सर्व नैनिताल फिरूया आणि काय काय घडामोडी होतात मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर चला आता गुड नाईट.